भेट घेतली आहे। त्यामुळे माने हे महायुतीत जाणार का, अजित पवार गटात जाणार का अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा नेमकी काय भूमिका घेतात। आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुक्याचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेशजी जामदार, शिवाजीरावजी तरंगे व सर्व कार्यकर्ते मंडळी सगळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। खरं तर आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याशी काही हितगुज करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं धुमश्चक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं। आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो। खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत। खरं तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक 8-10 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सुद्धा खूप सामाजिक या ठिकाणी कामं या परिसरामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल, दौंड असेल या परिसरात सुनेत्रा वहिनींनी केली। आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचं गिनेज ऑफ रेकॉर्ड या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी या ठिकाणी झालेला आहे। बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं, पण कधीही सुनेत्रा वहिनी प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत। नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं। अजितदादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता, सकाळी 6 वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा, हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी बोटातला एक नेता म्हणजे अजितदादा आहेत की सकाळी 6 वाजता गोरगरिबाची या ठिकाणी कामं करतात। असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। दादांनी सुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत, शब्दाला पक्की आहेत। आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या